लाडक्या बहिणींनो पटापट खाते चेक करा। खात्यामध्ये पैसे येण्यास आता सुरुवात झाली आहे। पूर्वी लाडकींच्या खात्यात 1500 जमा झाल्या। महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झाली। मुख्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही, तर लाडक्या बहिणींचा देवाभाऊ म्हणून या ठिकाणी आलो। ज्याच्या मागे एवढ्या बहिणींचं साकडं, त्याचं कोण काय करू शकेल वाकडं? त्यामुळे अनेकांनी अनेक मनसुबे रचले, षडयंत्र केली, दूषणं दिली, शिव्याशाप दिले, त्रास दिला, पण लाडक्या बहिणी पाठीशी होत्या। त्यामुळे आमचं काही वाकडं झालं नाही। आम्ही पुन्हा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाने, आशीर्वादाने त्या ठिकाणी सत्तेवर आलो। आणि आज मला अतिशय आनंद आहे की आपण सगळे पूर्ण बहिणींना या ठिकाणी धन्यवाद देण्याकरता मी आलेलो आहे आणि त्यांना आश्वस्त करण्याकरता आलो आहे की तुमच्या संपूर्ण सामाजिक आर्थिक रक्षणाकरता तुमचे आमच्यासारखे सगळे भाऊ हे सातत्याने कार्यरत राहतील आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आमच्या बहिणींच्या पाठीशी ताकदीनं आम्हाला कसं उभं राहता येईल हाच आमचा प्रयत्न असेल। खरं म्हणजे आम्ही हे सगळे प्रयत्न करत असताना तुमचे काही सावत्र भाऊ त्याच्यामध्ये आडकाठी टाकण्याचा प्रयत्न करतात। जसं लाडक्या बहिणीच्या विरुद्ध कोर्टात गेले, आता कोर्टातनं जमलं नाही तर म्हणतात लाडक्या बहिणी भ्रष्टाचार झाला। आता आम्ही पैसे ना आमच्या अकाउंटला येतात ना कोणाच्या अकाउंटला येतात, पैसे थेट शासनाच्या तिजोरीतनं लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जातात। त्यामुळे भ्रष्टाचार यांच्या डोक्यात आहे, भ्रष्टाचार योजनेत नाही आहे, भ्रष्टाचार यांच्या डोक्यामध्ये आहे। किंबहुना एखादी एवढी मोठी योजना 2.5 कोटी महिलांची 1 रुपया भ्रष्टाचार न होता कशी होऊ शकते याचं आश्चर्य त्यांना वाटतं, याची असूया त्यांना वाटते, याचं दुःख त्यांना वाटतं। पण त्यांना काही वाटू द्या, प्रामाणिक आमच्या ज्या योजनेच्या लाभार्थी भगिनी आहेत त्यांना हा लाभ आम्ही देतच राहणार आहोत। आणि म्हणूनच शेवटी आपण ज्यावेळेस विकासाचं बोलतो, वारशाचं बोलतो, प्रथा परंपरांचं बोलतो, आपल्या सणांचं बोलतो, त्यावेळी महत्वाचा फरक आशिषजींनी आपल्याला सांगितला, भाषणात बोलणारे कोण आहेत आणि कृतीत करणारे कोण आहेत याचा फरक आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी समजतो। आणि म्हणून कोणी कितीही रोज चुकीचं बोललं, खोटं बोललं, नरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न केला तरी बहिणींचे आशीर्वाद हे सख्या भावांच्या पाठीशीच राहतील। आणि सावत्र भाऊ जोपर्यंत सावत्रासारखे वागतात तोपर्यंत बहिणी त्यांना कधीच थारा देणार नाही, हा मला विश्वास आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांनी हे जे काही प्रेम